कांदिवलीचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी साकी नाक्यातील रिक्षा चालक मालक सन्मान सोहळ्यात अनोख्या अंदाजात हजेरी लावली। राजकारणात येण्यापूर्वी रिक्षा चालक असलेल्या लांडे यांनी जुना रिक्षा चालकाचा गणवेश परिधान करून स्वतः रिक्षा चालवत कार्यक्रमस्थळी प्रवेश केला। आपल्या समाजसेवेची सुरुवात रिक्षा चालक म्हणून झाली, याची आठवण कायम राहावी म्हणून हा उपक्रम केल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी रिक्षा चालक कल्याण मंडळासाठी अधिक निधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। माझं आयुष्य रिक्षामधून सुरू झालेला आहे आणि माझ्या या प्रवासामध्ये रिक्षाचा व्यवसाय करत असताना जे माझे रिक्षा ड्रायव्हर आहेत ते सौंगडे जे आहेत यांचीच ताकद होती, यांचं सहकार्य होतं। या सहकार्यामधून आज एक शाखाप्रमुख झालो, शाखाप्रमुखचा नगरसेवक झालो आणि नगरसेवकाचा आमदार होत असताना माझ्या सर्व रिक्षा चालकांनी 6 महिने प्रत्येक पॅसेंजरला हात जोडून सांगितलं, त्यांच्या पाया पडले, त्यांना विनंती केली, एक वेळ आमच्यावरती विश्वास ठेवा आणि रिक्षा चालक दिलीप मामाला धनुष्यबाणचं बटन दाबून निवडून द्या, विकासाची जिम्मेदारी आमच्यावर। हा विश्वास तो त्यांच्याचा होता, तो आहे, तो टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की हा दिलीप लांडे रिक्षा ड्रायव्हर आहे, होता आणि राहणार। आणि म्हणून प्रत्येक वर्षी 3 कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप असेल, थंडीच्या महिन्यामध्ये दिवाळीचा फराळाचा असेल, त्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये माझा रिक्षा ड्रायव्हर रिक्षा बंद केल्यानंतर तो घरी जाताना तो सुरक्षित झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी छत्रीच्या माध्यमातून हा सन्मान करत असतो आणि त्यांना एक आठवण करून देत असतो। तुम्ही रिक्षा चालक आहात, मी पण रिक्षा ड्रायव्हर आहे, आपण एकच आहोत, आपण एकत्र भाऊ बनून एका ताकदीने लोकांना अपेक्षित असणारी रिक्षाच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करत राहू, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू। त्याच दृष्टिकोनातून अशा पद्धतीचा सन्मान सोहळा घेत असतो।